नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तोंडबंद या युट्यूब चॅनेलवर। आज आपण एक महत्त्वाचा आणि समजून घेण्यासारखा विषय घेऊन आलोय। तो विषय म्हणजे खरंच यूपीआय वर जीएसटी लागणार का? यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धती आहे। त्यामुळे लोक सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात, तेही कोणती अतिरिक्त शुल्क न भरता। पण अलीकडे चर्चा झाली आहे की यूपीआय वरही जीएसटी लागू शकतो। चला तर मग या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ग्राहकांसाठी यूपीआय वर कोणताही जीएसटी लागू होत नाही। तुम्ही जर एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत असाल, मग ते तुमच्या मित्राला असेल किंवा तुमच्या बँक खात्यात असो, यावर कोणतेही शुल्क लागणार नाही। सरकारने याबद्दल स्पष्ट केले आहे की सामान्य ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार मोफतच असतील। आता महत्त्वाचा मुद्दा व्यापाऱ्यांसाठी। व्यापारी जर यूपीआय द्वारे पेमेंट स्वीकारत असतील तर त्यांना काही ठिकाणी शुल्क लागू होऊ शकतं। हे शुल्क मर्चंट डिस्काउंट रेट MDR म्हणून ओळखलं जातं आणि काही सेवांवर जीएसटी लागू होऊ शकतो। व्यापाऱ्यांसाठी काही शुल्क असेल ज्यावर जीएसटी लागू होईल, परंतु हे ग्राहकांवर लादलेले नाही। जर तुम्ही यूपीआय वापरून एखाद्या वस्तूची किंवा सेवेची खरेदी करत असाल तर ती वस्तू किंवा सेवा आपल्या सामान्य कर प्रणालीमध्ये येईल। यूपीआय हे फक्त एक पेमेंट गेटवे आहे। कर या वस्तू सेवेवर लागणार आहे, पेमेंट पद्धतीवर नाही। अशा चर्चा देखील होत आहेत की सरकार भविष्यात डिजिटल पेमेंट्सना आणखी सुलभ किंवा स्वस्त करण्यासाठी योजना आणणार आहे, ज्यात यूपीआयच्या व्यापारी शुल्कात कपात होऊ शकते। त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी हे एक सकारात्मक पाऊल असेल। मित्रांनो, यूपीआय वर सध्या कोणताही जीएसटी लागू नाही, परंतु व्यापारी आणि सेवांसाठी काही शुल्क लागू होऊ शकतात। सामान्य लोकांसाठी यूपीआय मोफतच आहे आणि त्याचा आपल्याला फायदाच होतोय। तुमचे या विषयावर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।